त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण गावावर उतरलेली भीती. हिवाळा संपत आला होता. डोंगरावरची हिरवाई अजूनही तशीच होती. मंदिरातील घंटा अजूनही रोज सकाळ संध्याकाळ घुमत होत्या आणि गावाचं आयुष्यही नेहमीसारखं सुरू होतं. पण तरी हवेत काहीतरी बदलत होतं. एक विचित्र अस्वस्थता, एक न दिसणारी भीती. सुरुवातीला लोक त्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. दूर शहरांमध्ये पसरत चाललेल्या एक आजाराच्या बातम्या रेडिओवर आणि टी व्हीवर सतत येत होत्या. संसर्ग, बंद, रुग्ण, मृत्यू असे शब्द गावात पहिल्यांदाच इतक्या भीतीने उच्चारले जात होते. आपल्या गावापर्यंत काय येणार आहे हे? ओसरीवर बसलेले म्हातारे सुरुवातीला सहज म्हणायचे, पण दिवसागणिक बातम्या वाढत गेल्या. शहरं बंद झाली, रस्ते शांत झाले, मंदिरामध्ये गर्दी कमी होऊ लागली आणि पहिल्यांदाच महादेवाच्या मंदिराच्या घंटांमध्येही एक उदासपणा जाणवू लागला. त्या संध्याकाळी वाड्यात सगळेजण एकत्र बसले होते. टी व्हीवर सतत बातम्या सुरू होत्या. आजीच्या चेहऱ्यावर काळजी होती. काका शांत झाले होते. सीताबाई स्वयंपाकघरातून बाहेर येऊन वारंवार स्क्रीनकडे पाहत होत्या. इतकं सगळं खरंच थांबेल का? काकी मंद आवाजात म्हणाल्या. कोणाकडे उत्तर नव्हतं. वैदेही खिडकीजवळ उभी होती. बाहेर गाव नेहमीपेक्षा खूप शांत दिसत होतं. डोंगरावर धुकं पसरलं होतं. मंदिराच्या पायऱ्या रिकाम्या होत्या. तिला पहिल्यांदाच त्या शांततेची भीती वाटली. तेवढ्यात तिचा फोन हलकेच वाजला. सारंगचा संदेश. काळजी घ्या. फक्त 2 शब्द. पण ते वाचताच तिच्या मनात थोडी शांतता उतरली. तिने खिडकीतून दूर वसातीकडे पाहिलं. धुक्यामध्ये त्याचं घर धुसर दिसत होतं. काही माणसं किती दूर असली तरी त्यांची साथ मनाला जवळ वाटत राहते. काही दिवसात गाव पूर्ण बदललं. रस्ते रिकामे झाले, यात्रा बंद झाल्या, मंदिराचे दरवाजे ठराविक वेळेसाठी उघडू लागले. लोक एकमेकांपासून दूर राहू लागले. त्या गावाने इतकी शांतता कधीच पाहिली नव्हती. वाड्यातील मोठा दरवाजा आता दिवसभर बंद राहू लागला. अंगणातील हास्य कमी झालं. गॅलरीतले दिवेही लवकर विझू लागले. मुरली काका रोज अंगण झाडायचे, पण आता त्यांच्या चेहऱ्यावरही चिंता दिसू लागली होती. वाईट वेळ आहे छोटीबाई, ते एकदा वैदेहीला म्हणाले. असं काही आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. वैदेही शांत राहिली. तिच्या मनातही नकळत भीती वाढत होती. सारंगशी भेटणं बंद झालं होतं आणि मंदिराच्या पायऱ्या रिकाम्या झाल्या होत्या. डोंगरावरचं सौंदर्य अजूनही तसंच होतं, पण माणसाच्या मनातला प्रकाश हळूहळू मंदावत होता. त्या रात्री पाऊस नव्हता, तरीही वातावरण जड होतं आणि वैदेही खिडकीजवळ उभं राहून दूर अंधारात हरवलेल्या गावाकडे पाहत होती. ना यात्रेचे आवाज, ना मुलांचा गोंधळ, ना मंदिरातली गर्दी. फक्त शांतता, भयानक शांतता. दूर कुठेतरी कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. वाऱ्याने खिडकीचा पडदा हलला आणि त्या क्षणी वैदेहीच्या मनात पहिल्यांदाच एक अनामिक भीती उतरली. जणू बदलत चाललेला काळ आता काहीतरी हिरावून घेणारा होता. हा होता आपला आजचा भाग. पुढच्या भागात बघणार आपण बंद झालेले दरवाजे. ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.